मॉर्निंग सर्वांना. आजचा ब्लॉग खूप लहान असणार आहे आपला, तरी पण एन्जॉय करा. गाईज पिल्लूचे बघा, ही गेले होते दोघं शेतात. काय आणलं शेतामधून? धनिया आणि काय आणलं? वाव, मस्त मेलन. कुठे गेलते? इथं माग. अगं गग, किचन वर ठेवा ना, जा हात पाय धुवा. हे बघा शेतामधून आणलंय. वाव, किती फ्रेश आहे अम्मू. धनिया बी हा ना, हा ना, खूप फ्रेश आहे रे. लपवला काय तुम्ही? लपवला काय? मस्त पिल्लूच्या पप्पानी केला आहे हे सर्व. हे सगळं पिल्लूच्या पप्पाने. पिल्लू तुला आवडलं? खाशील ना आता? अगं पिल्लूडी, तर माझी पिल्लू मस्त आता सायकल वॉश करते तिची. जा ना. अगं तू पडदा का लावलंस? नीट वॉश कर. पूर्ण खाली पाणी जाईल त्या लोकांच्या घरात. सीट धू तिचे, सीट धू. हा, व्हेरी गुड. बस बस बस, सगळी बोलले झाली. बस ग, नको बनवू. हॅलो, गुड इव्हनिंग झालेले आहे. संध्याकाळचे किती 5:30 नाही 6:30 पावणे 7 वाजलेत. तरी पण बाहेरचं वातावरण दाखव. गाईज कोण बोलल 7 वाजलेत बघा. 7:45 वाजेल. फक्त 15 मिनटं कमी आहेत. एवढा ऊन आहे इथे. पिल्लू आताच आंघोळ केले. पिल्लू चल मागे. आणि मस्त गॅलरी पण धुवून काढली मी. बाबू आतमध्ये चल. चल घरात चल. एसी लावले तिकडे. तिकडे चल, इथे लय गरम होते. हे बघा गुरुद्वारा समोरच. खूप छान वाईब येते, पण एवढी गरम होते ना अजून पण. किती ऊन आहे बघा. आपल्या यूट्यूब फॅमिलीला द्रोणाचे हेअर बघा. तुम्हाला खोटं वाटत असेल, दाखवते तुम्हाला. हे बघा 6:45 वाजलेत आणि हा ऊन. किचन पण आपला मस्त साफ केलेलं आहे. पिलूचे पप्पा पण येतील आताच. आणि आता काहीतरी स्नॅक वगैरे द्रोणासाठी बनवेल. आणि भक्ती आणि शंकरने ना एकदम बोर वाटतोय घरामध्ये. सतत सवय झाली होती ना आवाज द्यायची. काय करता, कुठे. एकीकडे मशनीला कपडे लावलेत मी. तर पूर्ण घर मी आवरलाय. आणि ह्या मुलीने एवढा पसारा केलाय ना. हो, गलिच्छ पिल्लू. मावशी मामा नाही येत आता. तू माझ्याशी अशी वागणार? मम्मा एकटीच झाली. मम्माला हेल्प करायची असते कामामध्ये. बिट्टू किती हेल्प करते माहिती आहे का? बिट्टूची मगाशीच व्हिडिओ बघितली मी. मग तेवढे आवर, डॅडी येईल आता. नाही तर ते हे कर ना, चांगले कलेक्ट कर ना पिल्लू. पोरीला पण नाही समजत काय. हे बघा, हे बघ किती पाऊस पडतोय. आणि आम्ही चाललोय. पाऊस आहे मी चालला. आज मी ब्लॉग एडिट करणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. पाऊस पडतो कसा वाटतो? मज्जा येते ना. अशी नीट उभी राहा ना. कशाला बालदी? काय आपण काय आपल्या इथं पाणी कशाला भरायला. सो आत्ताच आम्ही चहा वगैरे पिलेला आहे. वाजले आहेत 8. एकीकडे भात शिजत ठेवला तर आपला भात पण एवढे दिवस पोरं होती तर सुकी मच्छी काय बनवता आली नाही, कारण की दोघं पण खात नव्हते. सो आज मी बनवणार आहे वाकट्यांचा कालवण, कारण की मला खूप आवडतो. माझा पर्सनल फेवरेट आहे, सगळ्यांना माहिती आहे. सुकी मच्छी मला खूप आवडते, ड्राय फिश. सो आज ते प्लॅन करतात. पिलूचे पप्पा चाललेत बटाटे आणायला. बटाटे नाहीत घरात. सो बघू आता काय काय आणतात सांगा. पिलू मावशी मामाला मिस करते का नाही? बोल मग. मिस यू मावशी, मिस यू. अरे वाव, काय हे? सारंगी. सो इथे वॉइस ओव्हर देते कारण की पिलूच्या पप्पांनी टी व्ही लावला आणि त्याच्या आवाजामुळे. बघू शकता एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी वाकट्यांसाठी.
सो इथे तेलामध्ये फोडणी दिलेली आहे. कांदा, लसूण, कढीपत्ता. यांना मस्तपैकी जरा कांदा आपला ब्राऊन थोडासा झाला पाहिजे, नरम हलका. आणि कढीपत्ता आम्हाला भरपूर आवडतो सुक्या मच्छीमध्ये. कढीपत्ताने वेगळी, तसा कढीपत्ता इथे मिळत नाही. आणि इकडे घेतला आहे वाकट्या, त्या पाण्यामध्ये टाकलं होतं थोड्या वेळ भिजत. आणि बटाटे उभे उभे चिरून घेतलेले आहेत मस्त. बघा दाखवते प्रॉपर मी तुम्हाला. वाकट्या पण बघा किती भारी आहेत. इकडे आपला कांदा जरासा लाल झालेला आहे. आता याच्यामध्ये सर्व टॅमॅटो आणि मसाले असतात ते सर्व टाकून घेऊ आपण इथे. कोणाकोणाला सुकी मच्छी आवडते ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी ही रेसिपी पण करून बघा. ही माझ्या आजीने मला सुकी मच्छी करायची शिकवली. इथं मीठ टाकलं आहे मी. टमाटा आणि कांदा अजून नरम होईल छानपैकी. आपल्या चवीनुसार टाका मीठ, नाहीतर बोलतील आता एवढा मीठ का तुम्ही टाकता. मला आवडतो. बघा किती छान दिसतोय. मसाला चांगला परतून घ्यायचा. आता इथे हळद, एका हातात गॅस कॅमेरा पकडला आहे आणि एका हाताने समजा शूट करते, एका हाताने भाजी बनवायला घेतली. थोडा ॲडजस्ट करा. इथे मसाला टाकला आहे. हा मसाला मला मम्मीने दिला होता, आमच्या डगले मम्मीने. आणि थोडीशी मी धने पावडर टाकले. चांगलं त्यांना मस्तपैकी परतून घ्यायचा मसाला. माझ्या हातची सुकी मच्छी माझ्या सासऱ्यांना, आमच्या घरी म्हणजे सगळ्यांनाच आवडते, असं काही नाही. आणि सोपी रेसिपी असते ना. आणि इथे आंबा टाकला आहे मस्तपैकी, आंब्याची कैरी. कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकायची सुकी मच्छीला. कोथिंबीरीने पण मस्त चव येते. सुकी मच्छी सगळ्या जेवढे पण सुकी मच्छीचे आयटम आहेत ना सर्व मला बनवता येतात. इथे बटाटा आणि वाकट्या टाकल्यात मीने, ते पण मस्त एकजीव करून घ्यायचं सगळीकडे बघा. आणि मग नंतर हवं तेवढं पाणी एकदाच टाकायचं. सारखं पाणी टाकायचं नाही. पाणी सारखं टाकलं ना मग भाजीची चव बिघडते. आणि आम्ही दोघंच आहे ना तर जास्त पाणी आम्ही टाकत नाही. पाणी पण भरपूर आटून देऊ. पिलूच्या पप्पाला बट्टा भाजीच आवडते सर्व. बघा किती भारी दिसते. एकदाच टाकायचं सगळं पाणी. आणि आता शिजायला ठेवते. वरती चिमणी पण लावले. बघा एरिया किती मस्त. इथे सगळा तंदुरी आयटम वगैरे भेटतो. इथे मेडिकल आहे. आज काय बंद आहे गाईज. आम्ही खातोय आईस्क्रीम. पिलूच्या पप्पांची फेवरेट राजभोग कुल्फी. आणि ते काहीतरी पिल्लूची खातात ते पिल्लूने त्यांची घेतले. पिल्लू बोल काय बनवते. घरावरती का ठेवलाय. काय बनवते. प्लेग्राउंड. सर्कल बनव ना. सर्कल. सर्कलच म्हणून. सो व्हिडिओ कशी वाटली असेल तर बोल ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्लिक करा. बाय बाय. गुड नाईट. टाटा. काहीच नाही बाबू. गाईज एवढा सुंदर वातावरण झालेलं आहे ना. मग बोलशील का काय. एवढं सुंदर वातावरण झालंय ना. नुसत्या विजा चमकतं ते एवढा भारी वाटतोय. तर कुठे कुठे पाऊस पडलाय नक्की यावाला. अगं का सुंदर वातावरण झालंय. मस्त हवा सुटले. बघा विजा चमकतात ते खूप. आणि हवा पण खूप सुटले ना. पिल्लूनी आणि पिल्लूच्या पप्पानी. पिल्लू गडगडतोय. यांचा काय क्रिएशन चाललंय काय माहिती नाही. इकडे एवढी खेळण्यांचा पसारा काढून ठेवला आहे. हे बघा पिल्लू काय आहे. आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडलाय. खूप दिवसापासून पडतोय. विजा लय वारा सुटलाय बाबू. चल आतमध्ये. वारा सुटलाय पण मस्त पण वाटतंय. आणि खूप दिवसांनी आम्ही जरा आलो इथं गॅलरीमध्ये, कारण की एवढी गरमी होते ना.
पोरगीने बाई येते गप्पा व्हिडिओ ते हा ती दुसरीकडेच बघत असेल.